हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चिकन अंडा करी करणार आहोत. आणि ही जी चिकन अंडा करी आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. आता ही चवीला एक नंबर आणि भन्नाट कशी लागते, तर त्यासाठी आपण जे वाटण करणार आहोत तर ते वाटण महत्त्वाचं आहे. आणि त्या वाटणामुळेच चिकन अंडा करीला चव येणार आहे. आणि त्या चिकनमध्ये जर अंडी असतील बॉईल केलेली तर मग काय आहा मजाच आहे, नाही का? तर पहा, मी इथे चिकन घेतलेलं आहे. तर चला पटापट वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण चिकन अंडा करी करणार आहोत. तर पहा, इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. 1 किलो चिकनमध्ये पहा, मी इथे काही अशा पद्धतीने पीसेस म्हणजे घेतलेले आहेत आणि असे हे ड्रमस्टिक घेतलेले आहेत. तर पहा, हे जे चिकन आहे हे चिकन मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 चमचा भरून मीठ ॲड केलेलं आहे. तर पहा, इथे आपल्याला लिंबू ॲड करायचा आहे. तर इथे मी 1 लिंबू घेतलेला आहे. तर इथे आपल्याला एका लिंबाचा रस ॲड करायचा आहे. त्याचबरोबर इथे मी 2 ते 3 चमचे ऑइलसुद्धा ॲड केलेलं आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव मस्त आपल्याला मॅगिनेट करून घ्यायचं आहे. मॅगिनेट करून आपल्याला अर्धा तास हे चिकन असंच साईडला ठेवायचं आहे मॅगिनेट करण्यासाठी. आणि आज आपण जे चिकन अंडा करी करणार आहोत तर याच्यामध्ये ना, हे जे चिकन अंडा करी आहे ना, तर चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते. तर पहा, इथे मी चिकन मॅगिनेट करून घेतलेलं आहे. आता अर्धा तास असंच साईडला ठेवूया. तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकतात, अगदी 2 ते 3 ताससुद्धा ठेवू शकतात. किंवा जर तुम्हाला उद्या सकाळी चिकन करायचं असेल, तुम्ही रात्री मॅगिनेट करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात. तर मग चला आता पटापट वाटण करायला सुरुवात करूया. इथे मी जिरा ॲड केलेला आहे 1 चमचा भरून. त्यानंतर कढीपत्ता ॲड केला. कढीपत्ता ॲड केल्यानंतर इथे मी खडा मसाला ॲड केलेला आहे. तुमच्याकडे जोही काही खडा मसाला अवेलेबल असेल तुम्ही तो ॲड करू शकतात. तर पहा, आता हे सगळं मस्त 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 5 ते 6 काजू ॲड करा. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी खोबरं ॲड केलेलं आहे. हे पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनटं छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्याला आलं लसूण ॲड करायचं आहे. मी लसणाच्या 5 ते 6 अशा पाकळ्या ॲड केलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे मी मिरची ॲड केलेली आहे. तर पहा, इथे ही जी मिरची आहे तर मी 4 मिरच्या ॲड केलेल्या आहेत. तर या ज्या मिरच्या आहेत या कमी तिखट मिरच्या आहेत. इथे आपण मसालासुद्धा ॲड केलेला आहे, त्यानुसार मी इथे कमी तिखट मिरची ॲड केलेली आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी भरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता कोथिंबीर ॲड केल्यानंतर छान मस्त हे सगळं 1 ते 2 मिनटं फ्राय करून घेऊया. आता इथे मी 2 मोठे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत. तर पहा, आपलं चिकन ज्या क्वांटिटीमध्ये आहे त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला वाटण करायचं आहे. तर इथे 1 किलो चिकन आहे, त्यानुसार मी इथे 2 मोठे कांदे घेतले होते उभे चिरून. आता छान मस्त सगळं फ्राय करायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर पाव ग्लास भरून पाणी ॲड करूया. मस्त मिक्स म्हणजे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मस्त 10 मिनटं आपण मंद आचेवरती मस्त हे शिजून घ्यायचं आहे. आपण जे पाणी ॲड केलं आहे ना, ते पाणी आटलं पाहिजे. इथे मी एका साईडला अंडीसुद्धा बॉईल करायला ठेवलेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता 10 मिनटं झालेले आहेत. आता पहा, याच्यामध्ये पाणी दिसतं का? जर पाणी दिसत असेल तर थोडा ना गॅस मोठा करून त्यातलं पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे. पण तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पाणी अजिबात नाही आहे. आणि आपलं हे सगळं साहित्य मस्त शिजलेलं आहे. आता हे सगळं
आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये काढून हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर पहा, चिकन असो किंवा मटण असो, त्यासाठी खूप वेगवेगळे प्रकारचे वाटण केले जातात आणि त्यानुसार त्या भाजीला पण तशी चव येते. आजसुद्धा मी असंच वेगळ्या पद्धतीचं वाटण केलेलं आहे, पण भाजी चवीला एक नंबर भन्नाट अशी लागते. तर पहा, मी इथे छान मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. इथे एक मोठी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे, म्हणजे मंद गॅस करायचा आहे. त्यानंतर हे वाटण आपल्याला या तेलामध्ये ॲड करायचं आहे. या तेलामध्ये हे वाटण छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. तर पहा, मॅगिनेट करण्यासाठी सुद्धा आपण मसाले ॲड केलेले आहेत. त्यानुसार मी इथे आता मसाले खूप कमी ॲड केलेत आणि तुम्हाला भाजी किती तिखट हवी त्यानुसार तुम्ही ते मसाले ॲड करू शकतात. तर हे सगळे मसाले मिक्स करून आपल्याला अगदी 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे हे वाटण छान मस्त शिजलं पाहिजे आणि या वाटणाला मस्त असं ऑइल सुटलं पाहिजे. तुम्ही पाहू शकतात ऑइल मस्त असं सुटलेलं आहे. एकदा वाटणाला ऑइल सुटलं ना की भाजी खूप छानच होते आणि भाजीला जी तरी येते ना, ती तरी पण खूप छान येते. तर पहा, इथे मी वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे. वाटणाचं पाणी ॲड करून छान मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान बऱ्यापैकी अशी तरी मस्त आलेली आहे. आता मॅगिनेट केलेलं जे चिकन आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करूया. तर पहा, चिकन मस्त ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पहा, याच्यामध्ये मी पाणी वापरणार नाही आहे. तर मी ज्या प्लेटमध्ये हे चिकन मॅगिनेट करून ठेवलं होतं, त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी ॲड करून तोच मी पाणी फक्त ॲड केलेलं आहे. तर पहा, आता आपल्याला हे छान व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून इथे मी झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपल्याला 20 मिनटं हे चिकन शिजवून द्यायचं आहे. या 20 मिनटामध्ये आपल्याला 5-5 मिनटांनी झाकण काढून ही भाजी वर खाली करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, भाजी बुडाला लागणार नाही, करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि 20 मिनटामध्ये आपलं चिकन छान मस्त शिजतं. तर तुम्ही पाहू शकतात इथे 20 मिनटं झालेली आहेत. तर पहा, मी अजून 5 मिनटं म्हणजे 25 मिनटं मी मीडियम गॅसवरती ही भाजी शिजवली होती. भाजी छान मस्त शिजलेली आहे. तर पहा, इथे मी जी अंडी बॉईल करायला ठेवली होती, तर अंडी मी बॉईल केल्यानंतर थंड पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवली होती. त्यानंतर अंड्याचं जे वरचं कवच आहे ते काढून घेतलेलं आहे आणि आता ही जी अंडी आहेत ही आपल्याला अशा पद्धतीने या कढईमध्ये सोडायची आहेत आणि स्पूनच्या साहाय्याने जी ग्रेव्ही आहे किंवा जी काही तरी आहे ती तुम्ही या अंड्यांवरती अशा पद्धतीने सोडू शकतात. आणि ना, या अंडा करीमध्ये म्हणजे या चिकनमध्ये ही जी अंडी आहेत ना, अप्रतिम लागतात. कधी ट्राय नसतील ना केली तुम्ही, ते नक्की ट्राय करा. आणि इथे आपली भाजी झालेली आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये समजा जर रस्सा हवा असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करून एक उकळी देऊ शकतात. आता पहा, मला इथे रस्सा नको आहे, अगदी घट्ट आणि ग्रेव्हीसारखी मला भाजी हवी आहे. त्यानुसारच मी ते पाणी अजिबात ॲड नाही केलेलं. तर पहा, इथे अशा पद्धतीने आपली भाजी छान मस्त तयार झालेली आहे. आणि जेव्हा चिकन शिजतं ना, तेव्हा चिकनचं सुद्धा पाणी बऱ्यापैकी भाजीला सुटतं, म्हणून मी वरतून अजिबात पाणी ॲड नाही केलेलं. आणि अशा पद्धतीने आपली अगदी ग्रेव्ही टाईप मस्त भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला रस्सा हवा असेल तुम्ही गरम पाणी ॲड करून एक उकळी देऊ शकतात. आणि ही जी भाजी आहे, तुम्ही ही भाजी भाकरी, चपाती, पुरी बरोबर खाऊ शकतात. अगदी जीरा राईस बरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. ही भाजी मी भाकरीसोबत खाणार आहे आणि ही अशी
अंडा करी मला खूप आवडते. जेव्हाही मला चिकन करायचं असेल ना, तर मी भले ते चिकन वेगवेगळ्या वाटणांमध्ये करते, पण त्याच्यामध्ये अंडं टाकायचं कधीच विसरत नाही, कारण या भाजीमध्ये अंडं खूपच छान लागतं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे अंडा करी नक्कीच ट्राय करून पहा. आणि चिकन मटन असेल तर त्यासोबत तांदळाची भाकरी हवीच, नाही का? तर मी आज हे जे चिकन अंडा करी आहे ते मी भाकरीसोबत सर्व केलेलं आहे, राईसही केलेला आहे. आणि जेव्हा हे चिकन मटन असेल त्यासोबत भाकरी आणि जिरा राईस असतंच. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चिकन अंडा करी नक्कीच ट्राय करून पहा. चवीला एक नंबर आणि भन्नाट असं लागतं. बाय.